हा पूल आता बांधलेला आहे. स्पेस टेक्नॉलॉजीने हा पूल बांधलेला आहे आणि काही दिवसापूर्वी ह्याचं उद्घाटन झालं. स्थानिक लोकांनी काही इथे गडबड आहे, थोडी फट होते, बाजूची जी भिंत आहे ती देखील तेवढी काही चांगली वाटत नाही असं सांगितल्यानंतर NHAIच्या स्वतःच्या लोकांनी परत ऑडिट केला आणि परत हा पूल आता बंद झालेला आहे. हे मुंबई गोवा महामार्गावर आहे, नॅशनल हायवे अथॉरिटीचं काम आहे आणि आपण पाहतोय की ठिकठिकाणी असेच रस्ते अनेक ठिकाणी काही ठिकाणी आपण पाहतोय खड्डे झालेले आहेत. मग असं टनल पाहिलं आपण, त्या टनलमध्ये पाणी मासे यायला लागलेले आहे आणि कुठे अतिशयोक्ती करत नाही, मासे देखील आपल्याला दिसले. आणि आता हा पूल किती दिवसापूर्वी उद्घाटन झाल्याचं 8 दिवसच झालं उद्घाटन झालं, 8 दिवसांनी पूर्ण बंद केलं. ऐकलत? ही हालत आहे मुंबई गोवा महामार्गाची. गेले 10 वर्ष आम्ही ऐकतो की प्रत्येक गणपतीच्या आधी हा आता रस्ता होणार होणार होणार. काही ठराविक मंत्री येतात, पाणी करतात, मग PWD वाले येतात, NHAI वाले येतात, डागडुजी करतात आणि रस्ता हा असाच राहतो. त्याच्या खालचा जर रस्ता पाहिला तर तेवढाच भयानक आहे. आणि ज्या पुलावर आपण आता उभे आहोत तिथे थोडं पलीकडे पालकमंत्री झालेत म्हणून चांगले फटाफट बॅनर लागले. बॅनरची क्वालिटी A1, रस्त्याची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी. टनेलच्या तिथे आधीची तुम्ही एक दुबईचा उल्लेख केला, थोड्या दिवसापूर्वी दुबईच्या राजांनी मंत्री महोदयांना तिथे बोलवले दुबईचे रस्ते बनवायला असं ऐकलं आम्ही. त्याचे टनेल केलेलं आहे. मी किती त्याचे टनेल केलेलं आहे. आपण पाहिलं असेल ते टनेलमध्ये आता पाणी आहे. टनेल म्हणजे अंडरपास केलं. तिकडून ग्रामस्थ दुसऱ्या बाजूला जातात, लहान मुलं शाळेत जातात, अनेक लोक तो अंडरपास वापरतात. गुडघ्यापर्यंत पाणी होतं. तुम्ही आम्ही दोघांनी पाहिलं आणि तर मासे दिसतात. गडबड आहे, थोडी फट होते, बाजूची जी भिंत आहे ती देखील तेवढी काही चांगली वाटत नाही असं सांगितल्यानंतर NHAIच्या स्वतःच्या लोकांनी परत ऑडिट केला आणि परत हा पूल आता बंद झालेला आहे. हे मुंबई गोवा महामार्गावर आहे, नॅशनल हायवे अथॉरिटीचं काम आहे आणि आपण पाहतोय की ठिकठिकाणी असेच रस्ते अनेक ठिकाणी काही ठिकाणी आपण पाहतोय खड्डे झालेले आहेत. मग असं टनल पाहिलं आपण, त्या टनलमध्ये पाणी आणि आता मासे यायला लागलेले आहेत आणि कुठेही अतिशयोक्ती करत नाही, मासे देखील आपल्याला दिसले. आणि आता हा पूल किती दिवसापूर्वी उद्घाटन झाल्याचं 8 दिवसच झालं उद्घाटन झालं, 8 दिवसांनी पूर्ण बंद केलं. ऐकलत? ही हालत आहे मुंबई गोवा महामार्गाची. गेले 10 वर्ष आम्ही ऐकतो की प्रत्येक गणपतीच्या आधी हा आता रस्ता होणार होणार होणार. काही ठराविक मंत्री येतात, पाणी करतात, मग PWD वाले येतात, NHAI वाले येतात, डागडुजी करतात आणि रस्ता हा असाच राहतो. त्याच्या खालचा जर रस्ता पाहिला तर तेवढाच भयानक आहे. आणि ज्या पुलावर आपण आता उभे आहोत तिथे थोडं पलीकडे पालकमंत्री झालेत म्हणून चांगले फटाफट बॅनर लागलेत. बॅनरची क्वालिटी A1, रस्त्याची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी. टनेलच्या तिथे आधीची तुम्ही एक